जय हिंद दोस्तों। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचा यूट्यूब चॅनल एस एडिटर मध्ये एका नव्या व्हिडिओ मध्ये। फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्ती झालेला आहे, खतरनाक कडक असा विषय हार्ड व्हिडिओ झालेला आहे, ट्रेंडिंग टॉपिक वरती झालेला आहे। मित्रांनो, मला खूप दिवसापासून एक कमेंट होती ती ह्या सॉन्ग वरती व्हिडिओ बनवा दादा म्हणून। तर मित्रांनो, फायनली आपण हा सॉन्ग वरती व्हिडिओ बनवलोच आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला एकदम कंप्लीट बघा, सोबतच तुमच्या भावाच्या व्हिडिओला लाईक करा। जर चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। जर व्हिडिओ जास्तीत जास्त आवडला असेल तर कमेंट पण एकदा करून सांगून द्या। चॅनल वरती नवीनच आला असेल तर आपल्या एस एडिटर 2030 या चॅनलला सबस्क्राईब पण करून टाकून द्या। अगदी फ्री आहे सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मोबाईलवरती व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी शिकवत आहे। त्याचबरोबर जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मटेरियल यूज केलं तर ते अगदी फ्रीमध्ये भेटणार आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईटची लिंक आहे, वेबसाईटमध्ये डेली प्रमाण जसं देतो आपण त्याच स्टेपमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर मित्रांनो, तुम्हाला जर फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही जॉईन होऊन डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आपण आजचा व्हिडिओ डेमो बघून घेऊया, त्यानंतर आपला व्हिडिओ कसं एडिट करायचं ते पण शिकूया। तो आओ यार, शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के। रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। तर मित्रांनो, आपला सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। मग प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग अशा प्रकारे बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसेल, मग बीट मार्कला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर मग ग्रुप वगैरे दिसत आहे। मग ग्रुपच्या पुढे 6.0च्या 1च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, डब्यावरती क्लिक करून जे काही आपल्या नावाचं फोल्डर आहे त्याला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर आपल्या अशा प्रकारे काही फोटोज वगैरे दिलेला आहे। मग फर्स्ट फोटोवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मग सेकंड बीटवरती जायचं, मग पुढचा पार्ट कट करून घ्यायचा। मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, मग सेकंड फोटोला ॲड करून घ्यायचं, मग थर्ड बीटला जायचं, फोटोला कट करून घ्यायचं। अशाच प्रकारे तुम्ही फोटो वगैरे ॲड करून घ्यायचं। चला तर मित्रांनो, मी लगेच लवकरात लवकर ॲड करून घेतो। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केलेला आहे। मग अशा प्रकारे मग 6.01च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं। मग अशा प्रकारे काही इमोजी PNG वगैरे दिलेलं आहे त्यावरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर मग लास्टला जायचं, ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे खालच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे। खालच्या बाजूला किंवा आपल्या मनावरती असं जितकं ठेवायचं तितकं ठेवायचं, खालच्या बाजूलाच ठेवायचं। खालच्या बाजूला ठेवल्यानंतर मग बॅक लास्टला यायचं। लास्टला आल्यानंतर 00च्या बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनवरती जायचं, डब्यावरती क्लिक करून डब्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काय आपला बॉर्डर PNG असेल, बॉर्डर PNG वरती सिलेक्ट करायचं। बॉर्डर PNG सिलेक्ट केल्यानंतर लास्टपर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर आपला आता शेक इफेक्ट ॲड करायचा, बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करायचं। मग अशा प्रकारे काय 2 शेक इफेक्ट फोटोवरती लावून दिलेला आहे मी। फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। मग बॅक जायचं, बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचं आहे। बीटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर तुम्हाला असं काय आपला दिसून जाईल। मग सिंगल बीटचे फोटो आणि डबल बीटचे फोटो समजतच असेल। आपला सिंगल बीटच्याच फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग डबल बीटची सोडायचं, मग सिंगल बीटच्याच फोटोवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे सिंगल बीटच्याच फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। चला तर मित्रांनो, जर व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून घ्या। जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून टाकून द्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण फर्स्ट इफेक्ट ॲड केल्यानंतर मग बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग बॅक जायचं आहे। बॅक गेल्यानंतर तुम्हाला मग डबल बीटच्या फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचा। अशा प्रकारे तुम्हाला काही डबल बीटचे फोटो दिसत असतील, फोटोवरती इफेक्ट्सवरती जायचं, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। मग आणखीन डबल बीटच्याच फोटोना क्लिक करायचं, इफेक्टवरती जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा। मग अशाच प्रकारे तुम्ही
इफेक्ट वगैरे लावून घ्यायचा. चला तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे एकदम खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. आपला एक्सपोर्ट करण्यासाठी वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. मग एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.